नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर ठाले पाटील, सुखी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रतिनिधी. आज आपण हलदा या गावी आलो. दादांनी आपल्या कंपनीचे प्रोडक्ट वापरले होते, तर आपण दादाकडनं त्यांचा परिचय घेऊ व त्यांनी कोणते प्रोडक्ट वापरले व प्रोडक्ट वापरून त्यांना काय फायदा झाला आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. दादा रामराम. राम राम. आमच्या शेतकरी बांधवांना आपला परिचय सांगा एकदा. आपलं नाव ते? नारायण सुपडू बंगरे, राहणार हलदा, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. संभाजीनगर. आपला मोबाईल नंबर सांगा शेतकरी बांधवांना. 9637057728. बरं दादा, आपण जे खत वापरलेलं आहे हा, हे कोणतं आहे? हे DP दादांनी सुकिओचं DAP म्हणजे शिबोई. दादा किती वापरलं आपण? 1 लिटर. 1 लिटर. दादांनी आपली जी मिरची आहे 2 एकर आहे ना, हा, 2 एकर मिरचीसाठी आपण 1 लिटर दिलं होतं. आपलं जे प्रमाण आहे खालून 500 ml आणि वरून 250 ml. आणि जे तुमच्या हातामध्ये जे 10-26-26 आहे त्याचं नाव आहे सुकिओ हिरोशी. सुकिओ ते किती वापरलं होतं आपण फवारणीमध्ये? हे आपण 750 ml. 750 500 ml. ml चा एक डबा आणि एक 250 ml चा डबा. हा हा, तर दोन. दादा तुम्ही मला 4-5 दिवसापूर्वी दुकानात भेटले होते गोळेगावला, सिद्धेश्वर ॲग्रो एजन्सी येते. हा, बरोबर बरोबर. आपली म्हणजे योगायोगाने भेट झाली होती. हा हा. तुम्हाला सांगा, त्या दिवशी तुम्ही फवारणी घ्यायच्या अगोदर तुमचा प्लॉट कसा होता आणि आज तुमच्या प्लॉटमध्ये काय फरक पडला? आमच्या प्लॉटला पिवळं पडेल होतं, पुन्हा कोकडा पण पडेल होतं, पुन्हा बरेचसे म्हणजे एकदम वाकडा व्हायला होतं प्लॉट, तर एकदम छान झाला होता. हे बघा शेतकरी बांधवांनो, आज तुम्ही प्लॉटमध्ये बघू शकता 70% काळोखीपणा आलेला आहे. तुम्ही मागे बघू शकता 70% काळोखीपणा आलेला आहे आणि प्लॉट हिरवागार झालेला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे जे जो वाट्या होण्याचा जो प्रॉब्लेम होता, काय असतं की तो रस शोषक किड्यामुळे होतो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते, जर तुमच्या झाडामध्ये जर ताकद नसेल तर तुमचे ते रस शोषक किड्यासोबत झाड लढू शकत नाही. आपण दादाला हेच सांगितलं होतं, तुम्ही वापरा, तुमच्या झाडामध्ये ताकद येईल. ताकद आल्यामुळे तुमचे प्रॉब्लेम थांबतील. आणि आपण त्यांना फवारणी पण दिली होती, चांगलं कॉम्बिनेशन पण दिलं होतं, त्याच्यामुळे त्यांचे याच्यावर आता तुम्हाला किडे पण कमी सापडतील, आहे ना? प्रॉब्लेम कमी नाही किड्यांचा. कमी. आणि हा प्रॉब्लेम थांबला ना तुमचा गोजे पाण्याचा. आणि फुलं वगैरे कसे लागले? लय जास्त लागले, एकदम 99% फुलं वाढून गेले डायरेक्ट. येणारे जाणारे काय विचारताय तुम्हाला, तुम्ही काय सोडलं वगैरे काय सांगितलं, बरोबर? आता 2 शेतकरी येऊन गेले. हे बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही बघू शकता याला कळीचं प्रमाण सुद्धा जास्त लागलेलं आहे. आणि हे फुलं एकच झाड नाही, तुम्ही कुठेही बघू शकता, झूम करून कुठेही बघू शकता फुलं दिसेल तुम्हाला पांढरं पट्टक. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही माल बघा, नवीन माल बघा किती लागले. आणि याची हाताने घेऊन किती चालले? 8 दिवस झाले. 8 दिवस झाले. नवीन माल बघा. आणि याच्यात काही साईज वाढली असेल ना फळाची? हे छोट्या फळाची साईज वाढली ना, आणि कलर हिरवा झाला का फळाचा सुद्धा? असं आपण सांगतो की आपल्या याच्यामध्ये लिक्विड फर्टिलायझरमध्ये पहिले झाडात ताकद भेटते. 18-20 काम करतं झाडाला ताकद देण्याचं आणि फ्लावरिंगचं. 10-26 काम करतं फ्लावरिंगचं आणि साईज वाढवण्याचं आणि कलर आणण्याचं. हे कामं तुमची व्यवस्थित झाले का? शेतकरी बांधवांनो, मी नेहमी सांगतो, आपण खतं वापरल्यापेक्षा, खतं खालून फेकल्यापेक्षा, खालून सोडल्यापेक्षा आपण लिक्विड खतं वापरा. याचा तुम्हाला अधिक प्रभावी आणि चांगला फायदा होईल. आमचं जे प्रमाण आहे कोणत्याही खताचं 250 ml वरून फवारणीमध्ये आणि खालून 500 ml. आज बरेच शेतकरी त्यांना पाण्याचा प्रॉब्लेम येते, 15-20 मिनिटं पाणी सोडतो, त्याच्यामुळे त्यांना ड्रिचिंग करता येत नाही किंवा खालून त्यांना खतं देता येत नाही. त्यांच्यासाठी आपल्या सुखोयो कंपनीचे खतं म्हणजे वरदान आहे. तुम्ही 250 ml वरून जरी दिले तर तुम्हाला 4थ्या दिवशी रिझल्ट येतो, बरोबर ना का दादा? 4थ्या दिवशी रिझल्ट येतो ना. तर तुम्ही आता जे आमचे बाकी शेतकरी बांधव आहेत त्यांना काय सांगता या कंपनीबद्दल? की बा चांगली कंपनी बा, औषध चांगलं आहे फार. आता तुमचं दादाने मला 3ऱ्या दिवशीच कॉल केला होता. मी त्यांना सांगितलं होतं की 4 दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसेल. त्यांना 3ऱ्या दिवशी रिझल्ट दिसला. त्यांचे 2 दिवसापासून फोन चालू होते. मी बाहेर असल्यामुळे त्यांना मला आज येतो मी. आज इथं आल्यावर आम्हाला बरेचसे शेतकरी भेटले गावात सुद्धा. त्यांनी काय वापरलं, 2 शेतकरी चिठ्ठी सुद्धा लिहून दिली. तर माझी सर्व शेतकरी बांधवांना हेच विनंती आहे की आपण मिरची असेल किंवा कुठलाही मका असेल, कपाशी असेल, सोयाबीन असेल, तिथे सुद्धा आपण सुकिओचं खत वापरू शकतात. धन्यवाद.